10 मिनिटात आम्ही पोचू दाभोळ देठाला. कोयंडे म्हणून राहतात तिकडे आपण जायचं. चला तर मग. वैभवने 5 मिनिटं घेतली गाडी तळे बाजारात घरापर्यंत. का बघता काय रे. आणि हे जस्ट पोचलोय आत्याच्या घरी इंद्रप्रस्थ. भाजो वाट बघता. काय रे चिमणी आहे. बायोची आत्ते. काय रे जाऊया ना. चल. राधाबाई नाही ते आजी टाकली गॅसवर. काय करू बंद करायला लाव. सांग तिला. आणि तुला नाही रे लांबवर. सगळे कलमात. देवगड हापूस. देवगड हापूसची झाडा कलमा सगळी. आता आपण चाललोय मोठ्या आत्तेच्या ब्रह्मांडेश्वर मंदिराकडे. नक्की विजिट करा. खूप छान मंदिर आहे. हा संतवालाचा. हां हां छान बांधलं आहे घर. सगळी गंभा कलमा सगळी. मित्रांनो आता चालू आहे ब्रह्मांडेश्वर मंदिराकडे. खूप छान मंदिर आहे, प्रशस्त. तुम्ही पण नक्की विजिट करा. मागे मला दिसत आहेत ती सगळी आंब्याची कलमं. एवढा हापूस. काय करतोय? काजू. ही कसली फुलं ग? चालेल, बंद करू आता मोबाईल. आणि ही आहे मंदिराची जागा. अरे तू सांग ना त्याला. चला मंदिरात जाऊया. बरं बरं हा चालेल, सांगते मी. चाफ्याची फुलं आहेत. हे पारदिकाचं झाड आहे. प्राजक्ता. प्राजक्ता माळी. पंकशी बोलते काय ग?
अरे इकडे देवळाची शूटिंग करतोय तो. टाकणार युट्यूबवर. कधी बांधलं का आता देऊळ? बाबा भरपूर वर्ष झाली आम्ही आलो तेव्हा. किती वर्ष झाली? आमची शीतल कितीला होती? 5वीला होती. त्या म्हणून वय होते. आणि हे असं भुयारात आहे ना असा खाली? खाली 10 फूट. 10-15 फूट. 10 ते 12. 15 जागृत देवस्थान. पायऱ्या आम्ही स्वतः कातळातच केले. हा ना. तर इथे 2 वाढवलेत जायसाठी. अच्छा. जागृत देवस्थान. जागृत देवस्थान स्वयंभू. हा स्वयंभू ब्रह्मांडेश्वर. आता काय झालं? हा बोल. इधर बाळ. हे त्यांना जागृत व्हायचं घरी. आणि मग त्यांनी गावात येऊन भरपूर वर्षांनी गावात येऊन नडले असतात. अच्छा. हा म्हणजे 5-6 माणसं घेतली. आधी एवढंच काढला मी एक पिंडीत. पण ते विहीर खणताना हे झालं ना? विहीर खणत होते ना? काय विहीर खणत होते ना? हा विहीर नाही, आम्ही देवच खणत होतो. पण आम्ही लोकांना सांगितलं विहीर खणतोय म्हणून. अच्छा. कारण लोकांचा विश्वास नाही ना बसणार ते निघाल्याशिवाय. आणि मग ती खणलं आम्ही. मग ते एवढी पिंडीच होती तेव्हा. त्या बाजूला इथे काहीच नव्हतं. आणि मग पिंडी मग दिसल्याबरोबर आम्ही एवढंच पहिलं ठेवलं होतं छोटस. मग हळूहळू मग यांच्या अंगातून त्यांना दिसायला लागलं. त्यांना दिसायचं ना. देवी शक्ती होती त्यांच्याकडे. दिसता दिसता ही भराडी देवी. ही भराडी आपली मालवणची. गणपती दिसतो का? दिसत. हे विठ्ठल रखुमाई. ती मोरावर बसलेली सरस्वती. माझ्या अंगात आलो बाबा. आणि माझ्या लगेच अंगात देवळात आल्यावर. आणि हे पावना देवी, गांगो, आकार आणि मर्यादा. म्हणजे प्रत्येक देवानं नावं ठेवून ती दिलेली आहेत. आणि हे जे देव आहेत ना ते एवढ्याच जागेत गावले आम्हाला. बाकीचे आम्ही सगळे. आणि हे तोडत होतो आम्ही हे 2. त्याच्यातून आग निर्माण व्हायला लागली. म्हणून ते विठ्ठल रखुमाई केलं. हा चतुर्सीमेचा अधिकारी इथे आलतो. चतुर्सीमेचा अधिकारी. हा बघ चतुर्सीमेचा अधिकारी. हा इथे हनुमंत छोटा. हे कुलदैवत आहे आमचं. हे सगळं ज्याच्यात सगळे छोटे छोटे मिळालेले आहेत देव. ब्रह्मा, विष्णू, महेश, गणपती असे सगळे आहेत ते. आणि कुंकेश्वर वगैरे असे नावं दिले त्यांनी. ही आमची भवानी मशाल घेतलेली. तू देवळात गेल्यास काय कधी? भवानीच्या आमच्या वीरवाडीला आहे. आणि हे गांगो. आणि हे आमचं समुद्रात मिळालेलं झाड आहे. खूप वर्ष झाली याला. तर आम्ही ठेवलंय तसंच. यांना समुद्रात मिळालं पातीवर जाताना. अच्छा. अशी या मंदिराची असा हा मंदिराचा इतिहास आहे. मंदिराचा इतिहास भरपूर त्याचा मोठा आहे. आणि ही पिंडी मिळाल्यानंतर ना तो आमचा ख्रिश्चन दीर आहे तो. हा जीजी आमच्या बाजूला आला. जीजी. तो बोलला ह्याच्या खाली अजून एक पिंडी असेल असा तो म्हणाला. तर पिंडी नाही म्हणतो. हे महाराज म्हणतात हीच पिंडी आहे. तो म्हणतो ना अजून एक असेल, ही काढून टाका बोलला. आणि तो काढायला गेला. पण तो काय त्याला काय ती उठून आलीच नाही ती पिंडी. आणि तो घरी गेला जायला. आणि तो पातीत झोपायचा. तेव्हा आता आमच्या बाजूला ते घर बांधलंय ना त्यांनी, ते नव्हतं. तो पातीत झोपायचा. मग पातीतून त्याला भुसकाट उडवलं ह्याच देवाने. आणि सांगितलं काय रे मला नको ते काय बोलतोस. म्हणजे तो शिव्यागाळी वगैरे करायचा ना. नको ते नाही बोलायचं मला. मी स्वतः स्वयंभू ब्रह्मांडेश्वर. आणि तेव्हा आम्ही नाव पण ठरवत होतो. नाव आम्ही पावनादेवी ठरवत होतो. तर नाव पावनादेवी ठेवलं. पावनेश्वर ठेवत होतो. मग त्याने स्वतःच आपलं नाव सांगितलं ब्रह्मांडेश्वर आहे म्हणून. पण हे खरं आहे मात्र. नाही छान वाटतं मला. इथे आलो की मी पहिला इकडे येतो. तेच त्याला सांगितलं. त्या मामाला सांग. विषय आहे देवाचा भरपूर मोठा आहे. त्यांच्या अंगात बिंगात यायचं. माझ्या पण येतं अंगात. आता ते सगळं स्थिर करेल आहे मी. आता काढतच नाही कुठे गेले. मला किती वाटतं.
आणि आता आलं तरी माझ्या डोळ्यातून पाणी वगैरे. किती जोरात पाऊस येऊ पाणी तिथल्या तिथेच मोरून जात. आम्हाला तेच टेन्शन होतं की देऊळ आरती केला नाही केली. आरती चलो चांगलाच मी जमले. आता दार लावलंय का नाही माझ्या लक्षातच नाही. मदत झालं तसं नाही पुढचं दार. त्याच्यानंतर आम्हाला विहिरीला पाणी सुद्धा मिळत नव्हतं. तरी महाराजांनी विहीर खणली. 2 देवळं तोडायची तरी. तर आता तुझं खूप खूप धन्यवाद. खूप छान माहिती दिलीस. काय सांगशील लोकांना या मंदिराबद्दल? कुठे आहे हे आणि कसं विजिट करतील लोक? कसं यायला लागेल त्यांना? येतात लोक म्हणजे कुठून? म्हणजे काय देवगडवरून, नांदगाववरून? देवगडवरून आतमध्ये यायला नांदगाववरून नांदगाव मार्गे यायचं. इथे दाभोळ तिथं स्टँड सांगायचं. ब्रह्मांडेश्वर स्टॉप ठेवलेलाच आहे. तिथे उतरून इथे यायचं. म्हणजे लोक इथे येऊन प्रत्यक्ष विजिट करू शकतात. आरामात. मंदिर 24 तास चालू असतं. हो. अजून काही कोणाला सहसा माहिती नाही पण देवगडमध्ये सर्वांना माहिती आहे. लोक येतात. बरोबर. शनिवार महाशिवरात्रीचा उत्सव पण ठेवतात हे लोक. कुणकेश्वराच्या जत्रेनंतर ही जत्रा असते का? त्याच दिवशी एकाच दिवशी कुणकेश्वर आणि ही ब्रह्मांडेश्वर एकाच दिवशी. कुणकेश्वरची 3 दिवस असते. ही एकच दिवस असते. बरोबर. आणि हे कुठलं बोलली होती फुल तू? चाफा. माड बऱ्यापैकी झालेत ना? तरी माड आहे छोटे छोटे लावले होते. 15 माड आहेत सगळे टोटल. मस्त झालेत. ही विहीर तुमची आहे ना? स्वतःची. कुठे चालला बियान? जाम द्यायला. लिंबाचं झाड दिलेलं आईला लिंबूने. हे 2 विकत आणलेले बघ. आणि माझे घटावरचे माड बघ काय भारी झाले. तेव्हा वाढायचे. आता घट ठेवतच नाही. ही पंचोली आहे. पंचोली म्हणजे? पंचोलीचं झाड. भाजी वगैरे करून खातात. आले फणस एवढे छोटे छोटे येते. दे त्यांना. एक घ्यायला दादा दुसऱ्याला दुसऱ्या मामाला दे. त्या मामाला दे. हे घे. मला एकच दे. अरे चांगले लागतात खाऊन. माहिती आहे रे. अरे मला लय आवडतात. एवढे आवडतात की काही विचारच नको. डायरेक्ट खायचे ना? गोड असतात ना? 1000 दिले तरी तू खाऊ शकतोस. थँक्यू. मामाकडून आणलेलं आहे जांभळाचं झाड. छोटे रोप आणलेलं. जांभूळ. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ? नक्कीच तुम्ही या मंदिराला भेट द्या. खूप छान असा इतिहास आहे याच्या मागे. ब्रह्मांडेश्वर मंदिर. जी माहिती देत होती ती माझी आत्ते. ती गावी तिचं घर आहे. ती इथेच असते आणि येऊन जाऊन असते मुंबईला. नक्कीच तुम्ही या मंदिराला भेट देऊ शकता. नांदगाववरून तुम्हाला देवगडला यायचं आहे. दाभोळ तिट्याला उतरायचं आहे. मग ते ब्रह्मांडेश्वर मंदिर स्टॉप सांगायचं आणि मग तुम्ही या मंदिराला व्हिजिट करू शकता. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा. जेणेकरून एक चांगली माहिती, एक चांगल्या मंदिराचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचेल. ते चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचे बेल आयकॉन नक्की दाबा. जेणेकरून आपले छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तोपर्यंत बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. ब्रह्मांडेश्वर महाराज की जय.